नमस्कार नागपूर. नागपुरात आदिवासींवर होणारा अन्याय समोर आला आहे. सध्या चर्चेत असलेले ग्वालवंशी कुटुंब व ज्वाला धोटे विवाद वाढतच चालले आहे. यामधून एक प्रकरण माध्यमांसमोर आले आहे. पश्चिम नागपूरमधील महेश गजानन उईके व रमेश वाडवे व यांसारख्या काही आदिवासी कुटुंबांची जमीन बळजबरीने बळकावण्याचे आरोप सोलंकी यांनी ग्वालवंशी कुटुंबावर लावले आहे. अद्याप यात किती सत्यता आहे ती समोर बघूया. मी सुजाता मसराम, आवाज विदर्भ, नागपूर न्यूज सोबत. मेरा नाम राम सोलंकी है और आज मैं भूमाफियाओं की जो हरकत बढ़ी हुई है उस संदर्भ में कुछ बताना चाहता हूँ कि ये जितने भी आदिवासी है 100 से 150 एकड़ ज़मीन 100 से 150 एकड़ जो ज़मीन है वो भूमाफियाओं ने जब्त कर ली है। इनकी ज़मीन हड़प ली है। जो गरीब कुटुंब के हैं आदिवासी, जिनकी ज़मीन खरीदी बिक्री हो नहीं सकती, जिनकी ज़मीन की खरीदी बिक्री के लिए कलेक्टर के ऑर्डर लगते हैं, वैसी ज़मीन ये भूमाफिया लोगों ने जो है विदाउट परमिशन खुद के नाम से भी कर लिया है और उस पर लेआउट डाल के बेच दिया है। और कुछ ज़मीनों पे पर्सनल वोट बैंक के चक्कर में उसमें कुछ झोपड़पट्टियाँ भी बसाई हुई है। तो उसी विषय में आज के ये आदिवासी लोगों की प्रेस कॉन्फ्रेंस थी। ये भूमाफिया है दिलीप ग्वालवंशी, हरीश ग्वालवंशी, प्रेम ग्वालवंशी, साथ में बड़े मियाँ गंगा प्रसाद ग्वालवंशी ये भी है। और ग्वालवंशी कुटुंब पूरा के पूरा लिप्त है भूमाफियाओं में। कितने एकड़ जमीन का मतलब घोटाला है और कितने जमीन की रजिस्ट्री हुई या मतलब हड़प हुई? और अभी किसका नाम है? अभी के डेट में 7/12 जो है अभी भी काश्तकारों के नाम से, आदिवासियों के नाम से, क्योंकि जब तक के परमिशन ली नहीं जाती तब तक के वो ज़मीन ट्रांसफ़र नहीं होती और वो लीगल नहीं मानी जाती। इस वजह से आज भी 7/12 उनके ही नाम से है। लेकिन कुछ गलत लोगों ने डरा के, धमका के, दारू पिला के जो इनकी ज़मीन की सेल्डिट लगाए हुए, उसी आधार पे एनआईटी से उन्होंने लेआउट सैंक्शन किए और शासन को भी न बताते हुए, और उसके बाद में उन्होंने जो है अपने लेआउट डालने के बाद में उनको बेच दिया है और कुछ ज़मीनों पे झोपड़पट्टी बैठाई हुई। किसको दारू पिलाई गई और किसको धमकाया गया? इसमें कुछ आदिवासी लोग हैं। अभी तो काश्तकारों में कम से कम 5-6 काश्तकार आए हुए, कम से कम 30 से 40 काश्तकार है। उनको दारू पिला के मतलब उनके साइन लिए गए, ऐसा बोल रहे हैं? उनकी सिग्नेचर लिया गया हुआ है। अगर उनको दारू नहीं पिलाते थे तो वो सिग्नेचर करते नहीं थे सेल्डेट पे। दारू पिला के सिग्नेचर के लिए कितने पैसे दिए गए? उस समय उन लोगों को 1000, 2000, 5000, 10,000 में ही उनको संतुष्टि दिया गया। कब की बात होगी अंदाजन? ये अंदाजन हो रही है 90, 2000, 2005, 2007 तक के इन लोगों ने ऐसा किया हुआ है। ऐसे किस डॉक्यूमेंट पे उनकी सिग्नेचर ली गई? सेल्डेट पे लिया गया। लेकिन सेल्डिट तो होती नहीं है। सेल्डिट तो होती नहीं, तो फिर सेल्डिट के लिए कैसे बोल रहे हो आप? और अभी भी नाम अगर उन्हीं का है तो फिर सेल्डिट का विषय कैसे? तो यही है कि सेल्डिट उन्होंने किए लेकिन परमिशन नहीं लिए। अब उनको पता था कि अगर हम 7/12 पे नाम चढ़ाते हैं तो हमारा नाम चढ़ेगा नहीं और ये प्रोपोगंडा सरकार को पता चल जाएगा। हाँ, झोपड़पट्टी का नाम है गंगानगर, जगदीश नगर और अभी एक नगर आया हुआ है हरीश नगर, जो इन्होंने खुद के वोट बैंक के लिए गरीबों से जमीन हड़प ली है और वहाँ पे अपनी वोट बैंकिंग बैठा दी है। अभी टोटल तो जमीन है 100 से 150 एकड़, बट जो झोपड़पट्टी बैठा ली हुई है वो कम से कम 20 से 25 एकड़ पे झोपड़पट्टी बैठा ली हुई है। हमारी मांग यही है कि जो गरीब आदिवासी जनता है उनकी ज़मीन उनको वापस मिलना चाहिए, उनका हक उनको वापस मिलना चाहिए, क्योंकि ज़मीनें आज के डेट में 5 करोड़ 10 करोड़ की, और ये खुद आदिवासी लोग होने के बाद में इनकी ज़मीनें 5 से 10 करोड़ की, और ये खुद एक झोपड़े में रह रहे हैं और दूसरों के यहाँ पे नौकरी कर रहे हैं 8,000, 10,000 और 15,000 से। तो थोड़ा बहुत तो उन लोगों ने सोचना चाहिए कि इनको भी कुछ ना कुछ देना चाहिए। 100-150 एकड़ का जो आप आधार ले रहे हो, इसके लिए क्या आपके पास ऐसे डॉक्यूमेंट है? 150 एकड़ की जमीन का व्यवहार हुआ? हाँ, बिल्कुल है। 7/12 भी है आज के डेट में, पूरे के पूरा है। 150 एकड़ का साथ? हाँ, कितने काश्तकार मी घुमे बंगाली, मी आदिवासी समाजाची सेविका आहे आणि त्या हक्काने आदिवासी मातृशक्ती या हक्काने मला फक्त इतकंच बोलायचं होतं की मायाताई युनाटे यांना आपले सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपले सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, शिक्षित व्हावे, आर्थिकदृष्ट्या सुदृढ व्हावे आपला समाज, या उद्देशाने यांना प्रतिनिधी बनवून दिल्लीच्या राज्यसभेमध्ये खासदार बनवण्यात आले।
पण त्या व्यतिरिक्त आता असं काहीतरी माहिती होत आहे, तेही आमच्या आदिवासी समाजातल्या ताईविषयी, की मायाताई युनाते यांच्यासमोर काही वचनबद्ध गॉलवंशी यांनी आमच्या आदिवासी बांधवांवर अत्याचार करत आहे. आणि जो गॉलवंशी आहे तो हा एक कुख्यात गुंड आहे आणि एक माफियातला आहे, तडीपार आहे. असा इतका क्रूर व्यक्ती असून सुद्धा जर त्यांच्यावर तुम्ही त्याचा सपोर्ट करत असाल किंवा काहीतरी तुमचं गैरकृत्य होत असेल तर तुम्ही आमच्या आदिवासी समाजासमोर याची पूर्ण उत्तरे द्यावी की हे नक्की काय आहे. कारण जर आपण दिले नाही तर आमच्या आदिवासी समाजाची एक मातृशक्ती ही बदनाम होईल पूर्ण समाजासमोर. आणि मी मातृशक्ती या नात्याने त्यांचा काही विरोध करत नाही, मी त्यांचा सपोर्टच करत आहे. पण मातृशक्ती या नात्याने तुम्ही तुमचं नाव खराब होत आहे तर तुम्ही उत्तर द्या खासदार म्हणून. आणि त्याचबरोबर जर तुम्ही उत्तर देऊ शकले नाही तर आपल्याला नाईलाजास्त मुख्यमंत्रीच्या समोर आम्हाला जाऊन आदिवासी बांधव आणि गैर सपोर्टर आदिवासी बांधव हे सगळे मिळून आम्ही आंदोलनही करू शकतो. अथवा मुख्यमंत्री सरांच्या समोर हे काय प्रकरण आहे याचा उलगडा करण्यासाठी आपली जी प्रतिमा जे खराब करण्याचं जे वर्चस्व किंवा असे घाणेरडे लोक कृत्य करत असेल तर त्याची आम्ही समोर जाऊन काहीतरी दक्षता घ्यावी किंवा उत्तर मागण्याची आम्ही विनंती करतो. आदिवासी बांधवांबरोबर आलेली आहे. कारण या बांधवांचं म्हणणं आहे की गॉलवंशी जे हे कुख्यात अपराधी आहेत, तडीपार आणि मकोवा यांची जमिनी हस्तांतरित केलेल्या हडपलेल्या आहेत आणि दिशाभूल करून यांची बळजबरीने जमिनी घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये जेव्हा ह्या सर्व प्रकरणामध्ये जेव्हा ते आपलं जे हस्तांतरित केलेल्या जमिनी आहे ते घेण्यासाठी धावपळ करत आहे तर त्यामध्ये लक्षात आले की महानगरपालिकेमध्ये गॉलवंशी यांनी असे नाव नमूद केलेले आहे जे आमच्या समाजातील माननीय प्रेस्टिज हे नाव असलेले श्रीमती मायाताई युनाते यांचं नाव आहे, जे आपले राज्यसभेतील खासदार आहे. तर त्यांचं नाव गेलेलं आहे आणि त्या एक मातृशक्ती आमचं एक गौरवपूर्ण नाव आहे आणि त्यांचं नाव खराब करण्याचा ते प्रयत्न जर करत असेल तर आम्ही याचा विरोध करतो. आणि त्याचबरोबर जर हे खरं असेल तर विशेष लक्ष मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे आणि जेणेकरून ॲट्रॉसिटी बरोबर प्रतिनिधी कायदा 1989 च्या अंतर्गत ॲट्रॉसिटी कायदा लावावा आणि त्यांना चांगली कठोर कायद्याची शिक्षा द्यावी जेणेकरून आदिवासी समाजाचं असं उल्लंघन आणि अशा घटना झाले पाहिजे. ते नसेल पण ज्यांच्यावर ही गोष्ट घडत आहे ते स्वतः त्यांच्याशी भेटून आलेले आहे 3 दिवसापूर्वी. आपण जे बोलत आहे पत्रामध्ये जे आणि मायाताईच्या नावाचा उल्लेख आहे त्याच्याबद्दल बोलत आहे ना की त्यांच्या नावाला खराब करत आहेत किंवा जे काही, तर तुम्ही त्यांचं नाव खराब होत आहे म्हणून तुम्ही त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली का? हा पोहोचवली, पण ज्यांनी त्यांचं त्यांचं काहीच म्हणणं नाहीये, त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये. त्यामुळे आज मी पत्रकाराद्वारे त्यांना हेच सांगू इच्छिते की आपण एक प्रतिष्ठित आदिवासी समाजाचे एक मानणारी व्यक्ती आहात आणि राज्यसभेत खासदार म्हणून तुम्ही गेलेले आहात. त्यामुळे तुम्ही हे मला व्यक्तिगत नको, कारण मी तुमची काही नातेवाईक नाहीये. त्यामुळे आदिवासी समाजाची समाजसेविका म्हणून या नात्याने संपूर्ण आदिवासी समाजासमोर हे उत्तर द्यावे की जेणेकरून तुम्ही मातृशक्तीचे हनन झाले पाहिजे आहे. कारण हा भूमाफियाचा एक प्रकरण असल्या कारणाने यामध्ये बरेचशा आदिवासीचा समावेश आहे आणि काही लोक आता एक एक करून ते समोर पुढे येत आहे. त्यामुळे उद्या जाऊन पुढची किंवा एका महिन्यानंतर किंवा एका वर्षानंतर मला असं वाटतंय की एकामेकाच्या सहाय्याने आम्ही हजारोने पुढे येऊ शकतो आणि हे मोठं प्रकरण होण्याच्या पूर्वी आपण ताई आम्हा समाजाच्या वतीने उत्तर द्यावे जेणेकरून आम्ही आमच्या ताईचे समर्थन करू. या पत्रामध्ये मायाताईचं नाव कोणत्या उद्देशाने वापरला गेला हे तुम्हाला समजून आलं आहे का? हो, काय उद्देश होता? त्याचा फक्त बचाव, गॉलवंशीचा हा बचाव आहे. कधी त्यांनी विकास ठाकरेंचं नाव घेतलेलं आहे, कधी त्यांनी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचं जसं स्वप्ना पाटीलचं नाव घेतलं आहे, कधी लाल ते काही आहे यांच्यामध्ये नावं, त्यांची मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची नावे घेतलेली आहे. फक्त मायाताई युनाते खासदार, हा, राज्यसभा खासदार हा, आणि
आणि राज्यसभा खासदार मायाताई आत्ता बनल्या, हो खूप जुनी हो. गोष्ट नाहीये. नाही. आणि हे आत्ताचं तुमचं 2024च्या 5व्या महिन्याचं पत्र आहे. हो. ठीक आहे, या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे तुमच्या हिशोबाने? मला तर असं वाटते की हे प्रकरण आहे ते आधीपासूनच घडलेलं आहे, 30-40 वर्षापासूनच चालवलं आहे, पण हे आता उघडकीस येऊन राहिलेलं आहे अवेअरनेसच्या कारणाने. पण जेव्हा आमच्या आतापर्यंत मायाताई युनातेचं नाव आधीपासूनच होतं प्रचलित, तेव्हा कोणी नाव घेतलेलं नाही. आता राज्यसभेत ते खासदार का बनले, त्यांचं नाव उचलण्यात येत आहे, त्यांचं नाव खराब करण्यात येत आहे. म्हणजे त्यामुळे तुम्हाला असं वाटत आहे की मायाताई युनातेचं नाव खराब करत आहे ग्वाल्वंशी, हा असं म्हणायचं आहे? ग्वाल्वंशी खराब करत आहे. कारण हे कधी काँग्रेसच्या नेत्यांची नावं घेत आहे, कोणत्या मोठ्या बड्या नेत्यांची नावं घेत आहे, कधी अधिकाऱ्यांची नावं घेत आहे. आज हे आमच्या आदिवासी समाजातल्या मायाताई युनातेचं नाव घेत आहे. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ग्वाल्वंशीवर विश्वास ठेवण्यापेक्षा आम्ही आमच्या ताईंवर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे, त्यांनी समाजाच्या समोर उत्तर दिलं पाहिजे. त्यानंतर जर काही खरं आणि खोटं जर माहिती झालं आणि युनाते मॅडमनी असं जर काही कृत्य केलं असेल तर विशेष लक्ष हे मुख्यमंत्री साहेबांचे असावे. ग्वाल्वंशी